आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अच्छा, म्हणजे अजूनही तिलोत्तमा काही सुधारलेली दिसत नाही. पण मला एक कळत नाहीये, ती भैरवी त्या ताराचं लग्न तुझ्यासोबत का नाही लावत? पण तशी हुशार आहे ती, शिकलेली आहे. त्या पिंकू शेठ म्हात्रेबरोबर लग्न लावायचा विचार करते म्हणजे काहीतरी वेगळा हेतू असण्याची शक्यता आहे. पण तो हेतू काय ते कळायला हवा. आम्हाला पण तोच हेतू तर कळत नाहीये ना. तशी ती भैरवी वजे म्हणजे परजीवी आहे, डोक्यावर पडलेली आहे. परजीवी परजीवी म्हणजे मुलीच्या जीवावर जगणारी. आणि आता बहुतेक ती पिंकू शेठ म्हात्रेच्या जीवावर जगण्याची तयारी करते असं दिसतंय. पण जगन्नाथजी, तुम्हाला काही सुचतंय का? जरा इकडे. तू काय करतेस तुझ्या तुला लक्षात येत आहे ना? नाही म्हणजे त्या ताराला तू घरात तुझी जाऊ म्हणून घेऊन येतेय, त्यानंतर तुझ्या वाटेला काय येईल येते का लक्षात? निकाऱ्याला घराच्या बाहेर ठेवायचं असतं, घरात नसतं आणायचं. माहिती आहे मला, पण आता सध्या सोहम भाऊजींचं सुख जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. सावली, अगं पण त्यासाठी तू स्वतःच्या रस्त्यात का काठी पसरवून घेतेस? तुला कळतंय का? हे बघ, ज्या लोकांना तुला स्वतःपासून दूर ठेवायचंय त्यांना तू जवळ घेऊन येतेस. माहिती आहे मला, त्या दोघींनाही ओळखते मी. मग आणि तारा कशी वागते हेही माहिती आहे मला. पण तारा म्हणजे भैरवी माईंच्या हातचं खेळणं आहे. भैरवी माई जे सांगते ना ते ती करायला तयार होते. की मला असं वाटतंय की ती एकदा भैरवी माईंपासून लांब गेली ना की ती नीट वागेल. धन्य आहात माऊली आपण, धन्य आहात. त्यागाची मूर्ती आहात आपण. कधीतरी समोरच्याचं वाईट चिंतत जा, किमान शत्रूचं तरी. ते रक्तात असावं लागतं ना. ही सावळ्याची सावली आहे. मी कधीच माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देणार नाही. आणि मी शब्द दिलाय सोहम भाऊजींना की तारा मॅडम आणि त्यांना एकत्र आणेल. बापरे, शब्द. मग सावलीसाठी तिने दिलेला शब्द किती महत्वाचा असतो याची जाणीव आहे आम्हाला. आणि तू एकदा शब्द दिलास म्हटल्यावर काय तसंच होणार. सोहम, या रे इकडे. पण जगन्नाथजी, काही प्रॉब्लेम झाला तर? माझं तुमच्यावर लक्ष असणार आहे. काहीही प्रॉब्लेम झाला की मी लगेच तिथे हजर राहीन, कळलं का? घरात गडबड झाली की तिथून तारा गायब होईल. आणि एकदा ती घराच्या बाहेर आली की मग आपण आहोतच. पण कोणी ओळखलं तर? अरे बबलू मित्रा, त्याची दक्षता घ्यायची ना आपल्याला. ओके, चालेल. तारा बाहेर आली की माझी गाडी आली. आणि जर सावलीला ताराला बाहेर आणता आलं नाही तर आपल्याला प्लॅन बी वापरावा लागेल, पण ते नंतर. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन ए, आणि मग गरज पडलीच तो प्लॅन बी. देवा, बारीक लक्ष ठेवा.
त्याची परवानगी असेल तर ह्या कार्यक्रमात विघ्न येणं अशक्य आहे. पण जर त्याची परवानगी नसेल तर कोणी काय बी करू शकत नाही. बाई, कोण तुम्ही? कुठून आलात आणि इथं काय करताय? मी समधीकडे असते. जे बोलवतात त्यांच्यासाठी धावून जाते. ओ भैरवी मॅडम, क प्रकारे हा बापूस काय वाईट कार्ड एंट्री मारले ना? तुला मागे वाचू शकते मी. गोष्ट टकुऱ्यात आहे पण हातात गावत नाही तुझ्या. जे मिळू खातेस ना त्याला खोट्याची किनार आहे. खरं खोट आणि खोट खरं एका नाण्याला दोन बाजू असतात. आणि साक्षात देवीच्या भक्ताची अशी चेष्टा करतोयस? नाही नाही, सॉरी सॉरी, ते त्याला त्यातलं काय कळत नाही जास्त. मी काय म्हणतो आहे, कणाला आली तू इकडं? हा, क काम करलास इथं? आमचा कसा खाजगी कार्यक्रम हा ना आता. काय खासगी आणि काय सार्वजनिक समज त्याच्याच हातात आहे. मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आले आणि तुम्ही माझी अशी चेष्टा करताय? अच्छा 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 अच्छा. बापूस हे आपल्याला आशीर्वाद देवाला आले. हा? सासूबाई मॅडम बघितलं ना, देवाला पण माहिती आहे म्हणून आम्हाला आशीर्वाद देवाला आले. आहे काय सेवा करू तुमची, बोल. शुभ कार्य सुरू दिसतंय. दोन जीव एकत्र येणार आहेत. एक जीव माझ्या डोळ्यासमोर आहे पण दुसरा अस्वस्थ असलेला जीव कुठे आहे? आई, तुम्ही नवऱ्या मुलीला शोधताय का? तिला बोलवा. मला तिला आशीर्वाद द्यायचा आहे. तिला तिच्या मनासारखाच नवरदेव भेटणार. मी घेऊन येते हा तिला.